आणखी एक महत्त्वाची बातमी याच प्रकरणात शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैन आणि कर्नाटकला गेल्याची माहिती आहे। सीआयडीच्या चौकशीमध्ये ही महत्त्वाची बाब आता समोर आलेली आहे। शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैन, कर्नाटक आणि गोव्यात लपला होता अशी माहिती त्यानं चौकशी दरम्यान दिलेली आहे। दरम्यान ही माहिती कितपत खरी आहे ते आता तपासलं जाणार आहे। आताची या प्रकरणामधली महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। सीआयडी कडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान त्यांनी ही उत्तरं दिली आहेत। तर तो याआधी शरण येण्याच्या आधी उज्जैन, कर्नाटक आणि गोव्यात लपला होता अशी माहिती आता या चौकशीच्या माध्यमातून समोर येते। तर गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध खरं तर पोलीस घेत होते, मात्र पोलिसांना तो न सापडता स्वतःच त्यानं सरेंडर केलाय आणि या प्रकरणावरून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, या चौकशीमध्ये काय काय नेमके खुलासे करण्यात आलेले आहेत? मोहिनी, आपण पाहतो की कालच केज कोर्टाने वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावल्यानंतर आज कोठडीचा पहिला दिवस होता आणि सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची चौकशी करण्यात आलेली आहे। या चौकशीतून काही महत्त्वाच्या बाबी आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे, तो याच्या आधी सुद्धा 2023 ला एक हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होता आणि तेव्हापासून तो फरार होता, मात्र त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आलेली नव्हती आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्याचा सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। सध्या याची सुद्धा चौकशी केली जाते आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड शरण येण्याआधी कुठे कुठे फिरला किंवा कुठे लपण्याचा त्याने प्रयत्न केला हे सुद्धा आता काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत ते सीआयडीच्या चौकशीतून समोर येत आहेत। पहिल्यांदा उज्जैनमध्ये गेला, त्यानंतर गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात सुद्धा काही वेळ वाल्मिक कराड हा लपला होता असं देखील समोर आलेलं आहे। आणि यानंतर या सगळ्या ठिकाणाहून पूर्ण प्रयत्न केल्यानंतर जेव्हा सीआयडीने सगळ्या बाजूने मुसक्या अहवालाला सुरुवात केलेली होती, त्याचबरोबर वाल्मिक कराडची सगळी मालमत्ता असतील किंवा सगळी बँक खाती गोठवण्यात आल्यानंतर पूर्णपणे ह्या सगळे ट्रान्झॅक्शन बंद पडल्यानंतर वाल्मिक कराड यांना शरण येण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर पुण्यात येऊन त्यानं शरणागती जी आहे ती पत्करलेली होती। सीआयडी समोर तो शरण आलेला होता आणि त्यानंतर त्याला अटकेची कारवाई जी आहे ती काल करण्यात आलेली होती। काल सीआयडीनं 15 दिवसांची सीआयडी कोठडी म्हणजे पोलीस कोठडी मागितलेली होती, त्यानंतर केज कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला दिलेली आहे आणि सध्या बीडच्या याच शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडची चौकशी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाते। या चौकशीमध्ये वाल्मिक कराड शरण येण्याआधी नेमकं कुठे कुठे गेला होता हे काही प्राथमिक दृष्ट्या त्यानं माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे, ज्यानुसार उज्जैन असेल, कर्नाटक असेल आणि गोवा असेल या राज्यामध्ये काही वेळ तो लपल्याचं समोर आलेला आहे आणि त्यानंतर पुण्यात येऊन सीआयडी समोर त्यानं शरणागती पत्करलेली होती। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणीचं 2 कोटीचं हे प्रकरण जरी असलं तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण हे या प्रकरणाशी अगदी तंतोतंत जुळणारं आहे आणि म्हणून संबंधित या 3 प्रकरणांचा एकत्रित तपास जो आहे तो सीआयडी कडून केला जातो। आणि या सगळ्यामध्ये कृष्णा आंधळे जो हत्या प्रकरणातला आरोपी आहे तो 2023च्या धायरी पोलीस ठाण्यातला एक जो हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा होता तिथे सुद्धा फरार आरोपी होता, मात्र त्याच्यावरती गेल्या वर्षभरापासून अटकेची कारवाई करण्यात आलेली नव्हती। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्याचा सहभाग असल्याचा आता समोर आलेला आहे। नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।